नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये व्यवसाय वाणिज्याशी संबंधित 10 महत्त्वाचे कायद्यांची माहिती बघणार आहे. अगदी थोडक्यात आपण हे 10 कायदे बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकरिता हे कायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा करणारे, सेट नेट तयारी करणारे विद्यार्थी आणि कॉमर्स रिलेटेड कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा करत असताना आपल्याला ह्या कायद्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याच उद्देशाने आपण अगदी थोडक्यात फक्त कायद्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. बघा, यामध्ये भारतीय करार कायदा कधीचा आहे कायदा हा, तर 1872 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. ठीक आहे, 1872 पासून आपल्या संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू आहे. कशासाठी, तर करारांची वैधता आणि अटी याबाबत तरतुदी या कायद्यामध्ये आहेत. दुसरा जो कायदा आहे भागीदारी कायदा 1932 इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. भागीदारी फर्मची स्थापना, हक्क व जबाबदाऱ्या या कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण अगदी थोडक्यात यामध्ये माहिती बघत आहोत. तिसरा जो कायदा आहे कंपनी कायदा 2013, कंपनीज ऍक्ट 2013. यामध्ये कंपनीची स्थापना, व्यवस्थापन व नियम याविषयी या कायद्यामध्ये तरतुदी आहेत. चौथा जो कायदा आहे कॉमर्स रिलेटेड आहे, महत्वाचं, विक्री कायदा 1930, द सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट 1930. यामध्ये मालमत्तेची विक्री व खरेदी याबाबत तरतुदी आहेत. वस्तू विक्री कायदा किंवा त्याला आपण मालाच्या विक्रीचा कायदा असं म्हणतो. पुढचा जो कायदा आहे बिल ऑफ एक्सचेंज ऍक्ट, निगोशियल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. हा कायदा आहे 1881चा. 1881 पासून आपल्या देशामध्ये लागू आहे. यामध्ये विनिमय साधनांची तरतूद व अंमलबजावणी याबाबत तरतुदी आहेत. त्यानंतर पुढचा जो कायदा आहे तो आहे प्रताधिकार अधिनियम म्हणजेच कॉपीराइट ऍक्ट 1957 हा कायदा आहे. यामध्ये साहित्य, कला व कलाकृतींच्या हक्कांचं संरक्षण याबाबत तरतुदी या कायद्यामध्ये आहेत. त्यानंतर व्यापार चिन्ह अधिनियम 1999, ट्रेडमार्क्स ऍक्ट 1999 हा कायदा आहे. यामध्ये व्यापार चिन्ह नोंदणी व संरक्षणाबाबत तरतुदी आहेत. ट्रेडमार्क ऍक्ट. पुढचा जो कायदा आहे ग्राहक संरक्षण कायदा 2019. पूर्वीचा जुना जो कायदा आहे तो आहे 1986चा आणि आता सुधारित कायदा तो 2019चा आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. यामध्ये ग्राहकांचे हक्क व तक्रार निवारणची तरतूद दिलेली आहे. त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. माहिती मिळवण्याचा नागरिकांचा जो अधिकार आहे त्याची तरतुदी, त्याची माहिती या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या व्हिडिओमधला आपला शेवटचा कायदा आहे परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम 1999, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. परकीय चलन व्यवहारांचे नियमन या कायद्याच्या माध्यमातून केले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय वाणिज्याशी संबंधित 10 महत्त्वाचे जे कायदे आहेत त्याबद्दल अगदी थोडक्यात आपण माहिती बघितली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपण जर कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.